संत सेवा ट्रस्ट, इसरो, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आमचा जो संकल्प आहे एकच 5 मिनिटात सांगतो। या लॉकडाऊनमध्ये अनेक महाराजांवर संकट आली, अनेक या ठिकाणी काही महाराजांना मार्गही बदलावा लागला आणि आमच्याही मागे असं वाटत होतं आपण काहीतरी करावं। पर या चायनाच्या बाबा सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे, पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती। जाता जाईना हा मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तोवर हे काय जात नाही काय माहिती। पण या कोरोनाच्या काळात अनेक महाराजांना उद्योगाची दिशा मिळालेली आहे, अनेक महाराजांनी नवीन नवीन उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटतं आपण काहीतरी उद्योग केल्याच्या नंतर जास्त आपला भार समाजावर पडणार नाही। आपल्याला जो परमार्थ करायचा तो परमार्थ आपण आपल्या ताकदीने आणि आपण आपल्या स्वाभिमानाने करू शकतो, पण आपल्याला पर्यायच नसल्यामुळं आपल्याला काही गोष्टीला मान, बाबा जसं म्हटले की नारळन पाकिट आलं की मान खाली घाला वाटते, तसं मानच नाही महाराज, त्याला हातच लावा वाटत नाही। मान खाली घालायची गोष्ट सोडून द्या, पाकिट आला आणि त्या नारळाला हात पण लावायची इच्छा नसते। पण डी भोसले पाटील पुन्हा पुढं परिवार डोळ्यासमोर दिसतो, परिवार डोळ्यासमोर दिसल्यामुळं नाविलाजानं ते स्वीकारावं लागतं, बरोबर आहे। पण असं वाटलं की आपण काहीतरी करून दाखवावं, म्हणून या वारकरी निधी लिमिटेड अनेक महाराजांना कंपन्यामध्ये जावं लागलं। म्हटलं आपण एवढ्यासाठी तर काही उभं करू शकत नाही, मी शब्द देतोय असंही नाही, माझ्या मनात जो संकल्प आहे तो मांडतो, पूर्ण होईल न होईल ती भगवंताची इच्छा आहे, बरोबर आहे। मग काहीतरी करावं म्हणून असं वाटत होतं। होळकर साहेबांनी आम्ही जवळपास 4 तास वेळ घालवला। ते म्हटले तुम्ही काहीही आम्हाला सांगा मदत, आम्ही तुमच्यासाठी उभे। पण तिथंही इगो आडवा येतो की यांना कसं मागायचं। स्वाभिमानानं जगणं शिकलेलो आहे, कारण राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे। कुठंतरी स्वाभिमान इगो पृथ्वीराज बाबांनी आज जरी कीर्तन केले तर थांबायचं काम नाही, पण स्वाभिमानामुळे ते थांबलेले आहेत। तसं आमचाही काही ठिकाणी स्वाभिमान आम्हाला आडवा आला, म्हणून आम्ही बऱ्याच लोकांच्या मदती घेणं हे टाळलं। हा आम्ही कीर्तनाचे पैसे घेऊ, वाटतं ते कष्टाचे आहेत असं वाटतं, बरं का आहे का नाही मला माहिती नाही, पण वाटतं म्हणून ते घेतो। पण असं काही मदत घ्यायची म्हणलं की मनाला कुठंतरी दुखावल्यासारखं होतं, म्हणून एक वाटलं काहीतरी करावं काहीतरी करावं। म्हणून ही वारकरी निधी लिमिटेड, आता ही बँका उभी राहिली, सर्वांना आलेल्याला विनंती आहे, महाराजाची बँक आहे, यायला पैशाची काय गरज आहे, आताच डोक्यातून काढून टाका। ही बँक फक्त कशी उभी राहिली आमचं आम्हाला माहिती, पैसे आहेत म्हणून बँक उभी नाही केली, पैसे मिळावेत म्हणून बँक उभी केली, बरं का। बाबांनी सांगितलं हे पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे हा प्रश्नच नाही, येतील कसे हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे, कारण जेवढे आले तेवढे इन्व्हेस्ट केलेले आहेत। मी माझ्या गावातले पाटील 2 मंदिरं बांधले, ती वर्गणी म्हटलं जशी येईल तशी द्या, आणि मी स्वतः 51 फुटाचं एक माऊलीचं मंदिर बांधलं। माझे गावकरीच आहेत, मी खोटं बोलू शकत नाही, बरं का। 51 फुटाचं मंदिर माऊलीचं बांधलं, त्याच्यात कुणाचा 1 रुपयाही मी वर्गणी घेतली नाही बाबा। असं सामाजिक कामं गावात होईल तेवढे मी करण्याचा प्रयत्न करतो। आणि जे पुरुषोत्तम महाराज पाटील आहेत, पाटलाची एकच तक्रार आहे, पैसे लई घेतात कीर्तनाची, पण 2 कोटी नाही 5 कोटीचा मंदिराचा आणि हॉस्पिटलचा प्रोजेक्ट त्यांचा चालू आहे। म्हणून आपण यूट्यूबला ते पाहू शकता। पुरुषोत्तम महाराजांनी महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं चोखोबारायाचं 1 कोटीचं मंदिर बांधण्याचा संकल्प नाही, ते काम सुरू आहे, बरं का। चोखोबारायाचं मंदिर, आणि मी त्याला अजून सांगितलं की म्हटलं हे मंदिराला कमी घालू, आपण हॉस्पिटल करू, आणि त्याच ठिकाणी एका हॉस्पिटलची निर्मिती होणार आहे। आणि आणखी एक संकल्पना अशी आहे, या वारकरी फाउंडेशनचा कार्यक्रम जेव्हा संघटना उभी करायची तेव्हा मी शितोळे महाराजांना यांनी आम्हाला बोलवलं दोघांना, म्हटले तुम्ही दोघं पाहिजे, म्हटलं आम्ही दोघं पाहिजे तर आमचं ऐकावं लागेल। आमची अशी इच्छा आहे की आपण मंदिरं खूप झाले, धर्मशाळा खूप झाल्या, बऱ्याच गोष्टी उपलब्ध झाल्या, आपल्या वारकऱ्याला गरज आहे ती उपचाराची आणि उपचाराच्या वेळेस पैशाची। मग आपण काय करू, वारकरी संप्रदायाला आपल्या संघटनेच्या मार्फत पहिली ॲम्ब्युलन्सनी सुरुवात करू आणि आळंदीत ॲम्ब्युलन्स देऊ आणि नंतर हॉस्पिटल उभारू। महाराजांनी ते मान्य केलं सगळ्यांनी, आणि पहिली ॲम्ब्युलन्स आम्ही या 4 दिवसापूर्वी आळंदीकरांच्या सेवेत आम्ही दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर आमचा संकल्प आहे, पाटलांजवळ मी बोललो त्या दिवशी
विरोधी पक्षनेते म्हणलं आळंदीकरासाठी वारकऱ्यासाठी एक हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे. आणि मला एकच कळकळीनं सर्वांना सांगायचं आहे की आम्ही काहीच करू शकत नाही, आपल्या सर्वांनाच हॉस्पिटलची गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळूनच उभारण्याची गरज आहे. आम्ही उभारू शकत नाही, म्हणून हॉस्पिटलची निर्मिती आम्हाला या ठिकाणी साहेब करायची आहे. माझ्यासाठी मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण यावेळेस तुम्हाला गरज पडली तर त्या आमच्या मागे उभं राहावं लागेल. आळंदीकरांसाठी एका हॉस्पिटलची निर्मिती करायची आहे. आणि आणखी एक संकल्प असा आहे की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वारकरी नावाने एक ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. वारकरी नावाने एक ॲम्ब्युलन्स प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात असली पाहिजे, असा आमच्या मनातला एक छोटासा संकल्प आहे. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणतात, पूर्ण होईल न होईल ती भगवंताची इच्छा आहे. पण हॉस्पिटल हा पहिला उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. मग आता ह्या वारकरी अर्बनचा उद्देश काय आहे की आम्ही तर आता सक्षम आहोत, आमच्याकडे गाडी आहे, घर आहे, याच्यापेक्षा वेगळं माणसाला काही लागत नाही. किती कमवलं तर माणूस चांगली गाडी घेईल, नाही तर चांगलं घर बांधल. याच्यापेक्षा पैशाचं काय करणार आहे, चांगले कपडे घालल. आता ते कपडेही भगवंताच्या कृपेने मिळतात, गाडीही मिळालेली आहे आणि घरही मनाला समाधान वाटेल असं छोटंसं आहे. पण आता हे विश्वची माझे घर ही संकल्पना करण्यासाठी हॉस्पिटल हेच घर डोक्यापुढं ठेवलेलं आहे. हॉस्पिटल हेच माझं घर, हॉस्पिटल हेच आमचं घर आणि तेही वारकरी नावानं होणार, याच्यात काही शंका नाही. संत सेवा ट्रस्ट, इसरूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा.